कर्ज झाल्यास तोडगा. ऋण असेल तर खाली गणेश मंत्राचा 21 वेळा जप आगर 1 माळ जप करावा. गणेश मंत्र. ओम गणेश ऋणम छिंदी छिंदी वरण्यम हूं फट स्वाहा. ओम गणेश ऋणम छिंदी छिंदी वरण्यम हूं फट स्वाहा हा गणेश मंत्र आहे. कर्जाची परिस्थिती गंभीर असल्यास वरील मंत्र विधिवत संकल्पाने घरातील सर्वांनी मिळून 40 दिवसात 1 लक्ष जप करावा. तसे निवेदन संकल्पाने करावे. रोजच्या एकूण माळा ठराविक संख्येत असाव्यात. दरमहाचा पगार घरी आणताना वाटेत त्यातील काहीही खर्च करू नये. पगार पूर्ण घरी आणल्यावर देव्हाऱ्यात ठेवून हळदी कुंकू वाहून जेवणाचा नैवेद्य दाखवावा व रात्री ते पैसे व त्यावर घरातले 5 आगर 15 रुपये घालून समोर दीप उदबत्ती लावून त्या पैशावर उजवा हात ठेवून खालील साधना करावी. श्री स्वामी समर्थ जप 2 ते 3 मिनिटे. श्री सूक्त पूर्ण 1 वेळा. श्री महालक्ष्मी ध्यान कवच 1 वेळा. श्री लक्ष्मी स्तोत्र 55 श्लोकी 1 वेळा. श्री महालक्ष्मी मंत्र 5 मिनिटे. लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा. विष्णू गायत्री मंत्र 11 वेळा. कुलदैवत कवच 1 वेळा. स्वामी समर्थ जप 2 ते 3 मिनिटे. नंतर ते पैसे परत कपाटात ठेवून द्यावे. ठेवण्याच्या अगोदर देव्हाऱ्यातल्या देवाच्या पैशाच्या डब्यात ते 6 रुपये आगर 15 रुपये व तेवढेच पगारातील पैसे घालून त्या डब्यात टाकावे व नमस्कार करावा. दुसऱ्या दिवसापासून ते पैसे वापरायला सुरुवात करावी. आर्थिक अडचण फार असेल तर लक्ष्मी गायत्री साधना करणे. श्रीं श्रीं श्री ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. श्रीं श्रीं श्री या मंत्राची रोज 1 माळ जप सुरू ठेवणे. गंभीर आर्थिक समस्या असेल तर जपमाला विषम संख्येत वाढविणे. 11 माळा जपाचे अनुभव फार उत्कृष्ट लाभलेत. नियम: कपडे पिवळे असावे. प्रत्येक शुक्रवारी तेलात हळद घालून स्नान करणे. जपमाला हळदीच्या हळकुंडाची करून घेणे. शक्य असेल तर ध्यान हातीवर आरूढ लक्ष्मीचे करणे. 5 मंगळवार 1 मूठ गहू व गूळ गाईस खाऊ घालणे व नमस्कार करणे. रोज घरी येताना एखादी वस्तू विकतची नव्हे, एखादे फूल, झाडाची छोटी फांदी घेऊन येणे. बरकत राहते. प्रत्येक शनिवारी शक्य झाले नाही तरी प्रत्येक अमावस्येस सर्व घर स्वच्छ करून अडगळ काढून सुव्यवस्थित लावून फरशी मिठाच्या पाण्याने पुसणे हे वास्तुशास्त्रातील आडार तंत्र आहे. अशा कुटुंबाची निश्चित उन्नती होते. गृहलक्ष्मीने संध्याकाळी घरी आलेल्या स्त्रियांचा योग्य सन्मान करावा. सहायता द्यावी. वादविवाद करू नये. खूपच आणीबाणीची आर्थिक परिस्थिती असेल तर विधिवत संकल्पाने रोज 2 माळा गायत्री जपाचे हवन 7 दिवस करणे. महालक्ष्मी कवच व 55 श्लोकी महालक्ष्मी स्तोत्र जप रोज केल्याने आर्थिक परिस्थिती नित्य सुधारत राहते. पैशाच्या कामास घराबाहेर पडताना महाराजांचे फोटोस हिना अत्तर लावून व स्वतःसही लावून मुजरा करून घराबाहेर पडावे. या नित्य सवयीने आर्थिक व्यवहारात यश लाभत राहील. ज्या ज्या दिवशी धनप्राप्ती होईल त्या दिवशी घरी आल्यावर त्यातील थोडे पैसे निदान 1 रुपया तरी महाराजांचे देव्हाऱ्यातील डब्यात टाकणे. त्या साठलेल्या पैशांची योग्य वस्तू खरेदी करून गोरगरिबासाठी देणे. नवनाथ संप्रदायात एक उपासना आर्थिक बरकतीसाठी आहे. प्रत्येक पौर्णिमेस 12:02 चंद्राकडे हात जोडून नमस्कार रूपात त्रिप्रणव गायत्री 11 वेळा म्हणावा. पुढील पौर्णिमेपर्यंत बरकत राहते. अशा प्रकारची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.